आज का प्रभु का वचन ध्यान करने के लिए आज आपले वचन ध्यान करण्यासाठी लोक सुसमाचार 5 अध्याय 15 वचन पढ़े। लोक वर्तमान 5 अध्याय 15 वचन वाचूया। लोक का सुसमाचार 5 का 15 लोक 5:15। लोक वर्तमान 5 अध्याय 15 वचन। परंतु उसकी चर्चा और भी फैलती गई और भीड़ की भीड़ उसकी सुनने के लिए और अपनी बीमारियों से चंगा होने के लिए इकट्ठी हुई। तथापि त्याविषयीचे वर्तमान अधिकच पसरले आणि पुष्कळ लोक समुदाय ऐकवयास व आपले रोग बरे करावयास घ्यावयास जमले। परमेश्वर इस वचन से हमसे बात करने के लिए आइए हम स्तुति करेंगे। परमेश्वर या वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलण्यासाठी या आपण स्तुती करूया। Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord। 2000 साल के पहले जब यीशु मसीह दुनिया में थे, उसका सेवा का जरिए उनका चर्चा सब जगह में सुनाया गया कर हम पढ़ते। 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये होते, त्यांचा चर्चा सगळ्या जगामध्ये पसरले असं आपण पाहतो। और बहुत लोग उनका चर्चा सब जगह में सुना, इसलिए लोग उनका सुनने के लिए चंगाई पाने के लिए उनका पास आया कर हम पढ़ते। आणि त्यांचा चर्चा ऐकून अनेक लोक त्यांचं वाणी ऐकण्यासाठी त्यांच्याकडे आले असं आपण वाचतो। इधर भी इथं पण बहुत लोग इकट्ठा हो गया है। पुष्कळ लोक एकत्र झाले। आपसे मैं एक प्रश्न पूछना चाहता हूँ, आप लोग किसके लिए इकट्ठा हो गया? मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो, तुम्ही कशासाठी इथे एकत्र झाला आहे? यीशु मसीह के पास बहुत लोग इकट्ठा हो गया, उन लोग प्रभु से सुनने के लिए आया। अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे एकत्र झाले, प्रभूपासून ऐकण्यासाठी ते एकत्र झाले। दिल्ली बॉम्बे कन्वेंशन में बोलकर हम सब लोग अलग अलग स्थानों से इकट्ठा हो गया है, मगर आपका उद्देश्य क्या है? मुंबई सेंटरचं संमेलन म्हणून सर्व ठिकाण लोक वेगवेगळ्या ठिकाणातून तुम्ही एकत्र झालाय, पण तुमचा उद्देश काय आहे? आप लोग इतना तकलीफ उठाकर इधर क्यों आया? तुम्ही एवढं कष्ट उचलून इथं का आला आहे? आपका घर में बैठकर और धंधा कर कर थोड़ा पैसा और कमा सकता था। तुमच्या घरामध्ये बसून थोडा धंदा करून तुम्ही पैसेच कमवले असते। आप पैसा खर्चा कर तकलीफ उठाकर इधर आए हो। पैसे खर्च करून कष्ट उचलून तुम्ही इथं आला आहे। आपका लक्ष्य क्या है? तुमचा उद्देश काय आहे? जब यीशु मसीह दुनिया में थे, लोग उनका पास आए थे। जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होते, तेव्हा लोक त्यांच्याकडे आले होते। उन लोग आया हुआ लोगों का उद्देश्य पगले उनसे सुने, ते आलेले लोक ते वचन त्यांच्याकडून ऐकले, उनसे सुने। त्यांच्याकडून ऐकले। पर भीड़ का बहुत बड़ा समुदाय आया, एक मोठा उनका उद्देश्य क्या है? एक मोठा लोक समुदाय आला, त्याचा यीशु उद्देश से काय? कुछ सुने येशूकडून काहीतरी ऐकावे और यीशु से चंगाई पाए। आणि येशू पासून आरोग्य मिळवावे। प्यारे परमेश्वर के बच्चे, इधर कोई भी इधर इकट्ठा हो और कोई उद्देश्य है तो आप इधर व्यर्थ रीति में आया है। प्रिय लोक, जर तुम्ही इथं बसलेले जर कुठल्या वेगळ्या उद्देशाने इथं आला असाल तर व्यर्थ, तुमचा उद्देश व्यर्थ आहे। दोस्तों को मिलने के लिए, नहीं तो कन्वेंशन ग्राउंड देखने के लिए, नहीं तो और कुछ बिजनेस करने के लिए। सब लोग आया ना, बिजनेस शुरू करेंगे। मित्रांना भेटण्यासाठी, कुठले बिझनेस वगैरे आहे ते चालू करे हे करण्यासाठी। कई लोग ऐसा जगह में बिजनेस के लिए साथ बोलेंगे, हमारा साथ मेंबरशिप लेना, ऐसा कोई पर्ची लेकर आता है। अनेक लोक असं आहेत, आमच्याकडे मेंबर वाढवायचे आहेत म्हणून पर्ची घेऊन येतात। प्यारे परमेश्वर के बच्चे, आपका प्रभु का समूह में आए एक उद्देश्य प्रभु से सुनने के लिए होना चाहिए। प्रिय देवाचा लेकरा, तुझा इथं येण्याचा उद्देश फक्त परमेश्वरापासून ऐकण्याचा असलं पाहिजे। हम उसका 6वें अध्याय में भी हम पढ़ते हैं। आपण त्या 6व्या अध्यायामध्ये वाचतो, 6वें अध्याय 17 6वा अध्याय 17 वचन। येशू त्याचबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला। तेथे त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व यरूशलेम यापासून व सोर व सीदोन याकडल्या समुद्र काठापासून त्याचे श्रवण करावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास जे लोग आले होते त्याचा मोठा मेळा येथे उभा होता। तो वे उनके साथ उतरकर चौरस जगह में खड़ा हुआ और उसके चेलों की बड़ी भीड़ और सारे यहूदिया और यरूशलेम और सूर और सैदा की समुद्र के किनारे से बहुतेरे लोग जो उसकी सुनने और अपनी बीमारियों से चंगा होने के लिए उसके पास आए थे वहां थे। इधर भी हम पढ़ते हैं, अलग अलग सीदोन, सोर, यहूदा, अलग अलग स्थानों जैसे कराड, कोल्हापुर, चंबूर, अंबरनाथ से हम आया। वैसे या ठिकाणी वाचतो सिदोन, सोर व यहुदा या ठिकाणी लोक आले, त्याच प्रकारे कराड, कोल्हापूर, चेंबूर यातून पण लोक आले आहेत। हाँ, अभी हम लोग सब लोग
कच्चा कराड़ से कई लोग, अंबरनाथ से कई लोग, चंबूर से कई लोग, मुंबई से अलग लोग इधर आया है। अनेक लोक कराड पासून, चेंबूर पासून, मुंबई मधून इथं आलेले आहेत. उन दिनों में यीशु के पास आजू बाजू का अलग अलग लोगों से बहुत लोग आया। त्या दिवसामध्ये पण येशू ख्रिस्ताकडे वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आले. नीचे क्या था? त्यांचा उद्देश काय होता? प्रभु से सुने प्रभूच्या श्रवण और करावे चंगाई पाए। आणि बरे व्हावे. और हम देखते हैं आणि आपण पाहतो चंगाई पाने के लिए आग्रह से आया और प्रभु का चंगाई करने का हाथ सामर्थ्य यीशु के साथ आकर बढ़ते। बरे करण्याचा आग्रहाने आले आणि परमेश्वराचा आरोग्याचा हात तिथे पुढे आला. 5वां अध्याय का 17, 5वा अध्यायाचा 17 वचन. लूक का सुसमाचार 5 का 17। लूक शुभवर्तमान 5:17. एके दिवशी असे झाले की तो शिकत असता गालिलातील प्रत्येक गावाहून आणि यहुदिया व यरुशलेम येथून आलेले परुषी व शास्त्राध्यापक असे होते बसले होते आणि लोकांना निरोगी कराव्यास प्रभूचे सामर्थ्य त्यांच्या ठाई बसत होते. और एक दिन ऐसा हुआ कि वे उपदेश दे रहा था और फरीसी और व्यवस्थापक वहां बैठे हुए थे जो गलील और यहूदिया के हर एक गांव से और यरूशलेम से आए थे और चंगा करने के लिए प्रभु की सामर्थ उसके साथ थी. भक्त लोग उनसे सुनने के लिए, उनसे चंगाई पाने के लिए आया. अभी चंगाई करने के लिए प्रभु का हाथ सामर्थ्य उसका पास था कर पड़ते. पुष्कळ लोक प्रभूपासून ऐकाव्यास आलीत आणि रोग बरे करून घेण्यासाठी आले आणि त्यामुळे प्रभूचे सामर्थ्याचा हात बरे करण्यासाठी पुढे आला. लूक का सुसमाचार 9 का 11 वचन में, लूक शुभवर्तमान 9:11 वचनामध्ये, जो लोग उनका पास सुनने के लिए आया, चंगाई पाने के लिए आया, उनको प्रभु स्वीकार किया, उनको सुसमाचार सुनाया, उनको चंगाई किया कर पड़ते. जे लोक प्रभूपासून ऐकाव्यास आले आणि जे लोक बरे होण्यासाठी आले, प्रभूने आरोग्याचा हात पुढे करून त्यांना बरे केले. लूक का 9 का 11. लोक 9:11 वचन. हे ताडून लोक समुदायास त्याच्या मागून गेले. तेव्हा त्याचे स्वागत करून त्याचबरोबर तो देवाच्या राज्याविषयी बोलला आणि त्यास बरे होण्याचे अगत्य होते त्यास त्याने बरे केले. ये जानकर भीड़ उसके पीछे हो ली और वह आनंद के साथ उनसे मिला और उनसे परमेश्वर के राज्य की बातें करने लगा और जो चंगा होना चाहते थे उन्हें चंगा किया. हालेलुया. लोग प्रभु से सुनने के लिए आया, लोक प्रभूपासून ऐकण्यासाठी आले. अभी प्रभु उनको स्वीकार कर रहा है. आता प्रभू त्यांचा स्वीकार करत आहे. अभी प्रभु का राज्य के बारे में सुना है. आता प्रभूने त्याच्या राज्याविषयी त्यांना ऐकवले. लोग चंगाई पाने के लिए आया, लोक आरोग्य मिळवण्यासाठी आले. और प्रभु सबको चंगाई नहीं किया. प्रभूने सर्वांना आरोग्य दिलं नाही. जिनको चंगाई पाना चाहते थे उनको चंगाई किया. ज्यांना आरोग्य पाहिजे होते त्यांना बरं केले. और एक और बढ़िया उस वचन, पुन्हा एक वरती वचन वाचा. हे तोडून लोक समुदायास त्याच्या मागून गेले. तेव्हा त्याचे स्वागत करून त्याचबरोबर तो देवाच्या राज्याविषयी बोलला आणि ज्यास बरे होण्याचे अगत्य होते त्यास त्याने बरे केले. ये जानकर भीड़ उसके पीछे हो ली और वह आनंद के साथ उनसे मिला और उनसे परमेश्वर के राज्य की बातें करने लगा और जो लोग चंगा होना चाहते थे जो लोग चंगा पाना चाहते थे उन्हें चंगा किया. सबको चंगाई नहीं किया. आणि ज्यांना बरे होण्याची जरुरी होते त्यांना बरे केले, सर्वांना केले नाही. आप शायद आज चंगाई पाने के लिए आए होंगे, पर आपको चंगाई पाने के लिए आपको आग्रह होना चाहिए. आज बरं होण्यासाठी तुम्ही पण आला असाल, पण तुम्ही ते बरं होण्याचा आग्रह असला पाहिजे. इधर कोई भी चंगाई पाने के लिए आए हुए लोग हैं, इथे कोणी आरोग्य मिळवण्यासाठी आलेले लोक आहेत. मगर कई लोग चंगाई चाहते, चंगाई चाहिए, चंगाई के लिए आते मगर चंगाई पाना नहीं चाहते. अनेक लोक आरोग्य मिळवण्यासाठी येतात परंतु आरोग्यासाठी आग्रह करत नाहीत. यूहन्ना का सुसमाचार 5वां अध्याय में हम देखते हैं. योहान शुभवर्तमानचा 5वा अध्यायामध्ये प्रभु पाहतो. पूछता है, क्या तू चंगाई पाना चाहता है क्या? प्रभू विचारत आहे, काय तुला बरे व्हायचं आहे? 38 साल बीमारी में रहा, 38 वर्ष आजारीमध्ये होता. फिर भी प्रभु पूछता है, प्रभु तू चंगाई पाना चाहता है क्या? प्रभू त्याला विचारताय, तुला बरे व्हायचं आहे काय? कई लोगों को बीमारी में रहना अच्छा लगता है. अनेक लोकांना आजारामध्ये राहायला चांगलं वाटते. हालेलुया. इसलिए कई लोग चंगाई नहीं हुआ. म्हणून अनेक लोकांना आरोग्य मिळालं नाही. हाँ, कई लोग चंगाई पाना नहीं चाहते, अनेक लोकांना बरं व्हायचं नाही. क्योंकि चंगाई नहीं पाएगा तो सुबह एक अंडा मिलेगा, कारण सुबह एक्स्ट्रा अंडा मिलेगा, सकाळी किती अंडे मिळतील, नहीं हो तो
क्या है, मौसम्बी जूस मिलेगा। नाहीतर मोसंबी ज्यूस मिळेल. कई लोगों को चंगाई पाने से स्टॉप हो जाए सोचकर बीमारी में रहना चाहते हैं। अनेक लोक आरोग्य बरे न होता आजारामध्ये राहू इच्छितात. कारण क्या है, कारण काय? बीमार है तो मम्मी डेली एक आम्लेट एक्स्ट्रा देगा। मम्मी आजारी आहे तर मम्मी दररोज कॉम्प्लेन एक्स्ट्रा देणार. आरोग्य तो काम करना पड़ेगा। आरोग्य असेल तर काम करायला लागेल. कई लोग आरोग्य बीमार है, ठीक है बेटा रेस्ट लो बोलेगा। अनेक लोक आजार आहे म्हणून मुला रेस्ट कर असं बोलतील. काम करने के लिए काम का चोर, इसलिए वो लोग चंगाई पाना चाहता नहीं। काम करायचं असते म्हणून आरोग्य त्यांना मिळवत इच्छित नसते. बहुत लोग इसलिए चंगाई पाता नहीं है, वो लोग चंगाई पाना नहीं चाहते। अनेक लोकांना आरोग्य मिळत नाही कारण ते आरोग्य मिळण्याची इच्छाच करत नाही. 38 साल बीमार पड़ा है। 38 वर्ष आजारी पडला आहे. 5वां अध्याय का 5 और 6 पढ़िए। 5वा अध्यायाचे 5व वचन वाचा. यूहन्ना 5 का 5 और 6। योहानचं 5 अध्याय 5 आणि 6. तेथे 38 वर्ष दुखणे करी असलेला कोणी एक मनुष्य होता. येशूने त्यास पडलेले पाहिले आणि त्याला तसे होऊन आता बहुत काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? हाँ, वहाँ एक मनुष्य था जो 38 वर्ष से बीमार पड़ा था. यीशु ने उसे पड़ा हुआ देखकर और जानकर कि वो बहुत दिनों से इस दशा में पड़ा है, उससे पूछा, क्या तू चंगा होना चाहता है? क्या तू चंगा होना चाहता? 38 साल हो गया ना। 38 वर्ष झाले तुला बरे व्हायची इच्छा आहे काय? आपसे भी प्रभु आज पूछता है। तुम्हाला पण प्रभू असे विचारत आहे. आप सीनियरिटी बोलेंगे मेरा डायबिटीज हो गया 20 साल हो गया। तुम्ही म्हणाल मला डायबिटीस होऊन 20 वर्ष झालंय. मैं कौन है मालूम है? डायबिटीज पेशेंट, मी कोण आहे माहिती आहे? डायबिटीस पेशंट, ब्लड प्रेशर पेशेंट। ब्लड प्रेशर पेशंट. ओ कितना साल हो गया? किती वर्ष झाले? 28 साल, 28 वर्ष, 20 साल, 30 साल, 25 साल, 25 वर्ष. ओ लोग चंगाई पाना नहीं चाहते। त्यांना आरोग्य मिळवायची इच्छा नाही. आज परमेश्वर का समूह में यदि आप चंगाई पाना चाहता तो परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जर तुम्हाला आरोग्य मिळवायचं आहे तर मगर आपको चंगाई पाने का आग्रह होना है। तुम्हाला आरोग्य मिळण्याचा आग्रह असला पाहिजे. दुसरं आप प्रभु से सुनना चाहना चाहिए। प्रभूपासून ऐकण्यासाठी आलं आजकल पाहिजे. बहुत लोग चंगाई पाना चाहते हैं, प्रभु से सुनना नहीं चाहते। अनेक लोकांना परमेश्वरापासून आरोग्य इच्छा आहे परंतु प्रभूपासून ऐकू इच्छित नाही. आजकल लोग और कुछ सुनना चाहते हैं। आजचे लोक दुसरं काहीतरी ऐकायची इच्छा करतात. तिमोथेयुस का पत्रिया में दूसरे तिमोथी में पढ़ते हैं, तिमोथीच्या पत्रामध्ये दुसरं तिमोथीमध्ये लोग वाचतो, कथा कहानी को सुनने का दिन आ रहा है, प्रभु से सुना सुनने का दिन आ रहा है करके लिखा है। परमेश्वरापासून खऱ्या गोष्टी ऐकण्याचा समय वेळ आला आहे असं आपण वाचतो. आज मैं और आप इन दिनों में क्या सुबह शाम को प्रभु का शब्द सुनता है? क्या आप देख लीजिए। आणि मी आणि तुम्ही या सकाळ सायंकाळच्या वेळेस प्रभूचा शब्द ऐकतो का हे आपण पाहूया. मैं और आप 10 साल का पहले, नहीं तो 5 साल का पहले, 20 साल का पहले यीशु के पास आया है। मी आणि किंवा तुम्ही 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी प्रभू जवळ आपण आलो आहे. क्या रोज आप प्रभु का शब्द सुनकर उसका इच्छा करता है क्या? काय रोज तुम्ही प्रभूचा शब्द ऐकून त्याची इच्छा करता काय? कई लोग प्रभु का शब्द सुनता है, सुनने के बाद मन कठोर करते हैं। अनेक लोक प्रभूचे शब्द ऐकतात परंतु मन कठीण करतात. कई लोग प्रभु का शब्द सुनना नहीं चाहते, अनेक लोक प्रभूचा शब्द ऐकू इच्छित नाहीत. वो लोग कथा कहानी को सुनना चाहते हैं। ते जो जुन्या गोष्टी ऐकू इच्छितात. दूसरा तिमोथी दूसरा- 4 का 3रा वचन पढ़ी। दुसरे तिमोथी 4चं 3रं वचन वाचूया. कारण ते 3 और 4। 3 आणि 4. कारण ते सुशिक्षण सहन करणार नाहीत, तर त्यांचे कान खाजत असतात. ते स्वैच्छराने आपणासाठी शिक्षकाची रास घालतील आणि ते सत्य ऐकेनासे होतील व कहाण्याकडे वळतील अशी वेळ येईल. कि तू वचन को प्रचार कर, समय और असमय 3 और तैयार, 4 पढ़ो। क्योंकि ऐसा समय आएगा कि लोग खरा उपदेश ना सह सकेंगे, पर कानों की खुजली के कारण अपनी अभिलाषाओं के अनुसार अपने लिए बहुतेरे उपदेशक बटोर लेंगे और अपने कान सत्य से फेर कर कथा कहानियों पर लगाएंगे. कथा कहानी सुबेरे उड़कर कथा कहानी पढ़ेंगे, टीवी देखेंगे, सिनेमा देखेंगे, इंटरनेट देखेंगे, बाइबल पढ़ेगा नहीं। सकाळी उठल्यानंतर कल्पित कहाण्याकडे वळतील, टीव्ही पाहतील, इंटरनेट पाहतील, बायबल वाचणार नाही. आज का पेंटिकोस्ट, आज का क्रिश्चियन का हालत यही हो गया है। आजचे पेंटिकॉस्ट आणि ख्रिश्चन लोकांची परिस्थिती हेच झालं आहे. हम बोलते हैं हम मसीह लोग, हम प्रभु को लोग, मगर आप प्रभु का से सुनना नहीं चाहते। आम्ही बोलतो आम्ही प्रभूचे लोक, परमेश्वराचे लोक, पण प्रभूपासून ऐकू इच्छित नाही. मैं प्रभु का वचन से मेरा और आपका एक गलती को निकालना चाहता। मी प्रभूच्या वचनातून माझी आणि तुमची चूक जे काढू इच्छितो. आप
हर रोज प्रभु का वचन सुनकर जीता है क्या प्रभु का वचन सुनकर आप छोड़ दिया है क्या प्रभु का वचन का बिरकर और कुछ सुनता है क्या, ये फर्क है। तुम्ही प्रभूचं वचन ऐकून ऐकता काय? तुम्ही प्रभूचे वचन ऐकून त्याच्यानुसार जगता काय? काय तुम्ही प्रभूचं वचन ऐकून ते सोडून देता काय? तुम्हीच पहा. हम इधर बैठा हुआ सब लोग एक एक कलीसिया का विश्वासी लोग, आता इथे बसलेले एक एक लोक अनेक मंडळीचे विश्वासू आहेत. हम इधर ज्यादा बैठा हुआ लोग, नया लोग बहुत कम लोग हैं. आपण इथे बसलेल्यांच्या मध्ये नवीन लोक फार कमी आहेत. इसका मतलब मैं और आप एक एक शहर से प्रभु से सुनने के लिए आया हुआ लोग, याचा अर्थ मी आणि तुम्ही वेगळ्या शहरातून प्रभूपासून ऐकणारे आल्यासाठी लोक. ये दिनों से लेकर प्रभु हमको बहुत बात सुनाते रहा. अनेक दिवसापासून प्रभू आपल्याला अनेक गोष्टी ऐकवत आला आहे. आपको प्रभु सुनाए हुए एक एक बात के लिए, सुना हुआ वचन के लिए फल दिया कर आप देखे. प्रभूने दिलेले तुम्हाला एक एक वचनानुसार तुम्ही किती लोक पाहिले. आप बोलते हैं मैं बीमार हूँ, प्रभु मुझको चंगाई करता नहीं. तुम्ही म्हणता मी आजारी आहे, प्रभू मला बरे करत नाही. प्यारे परमेश्वर को बेचे आप परमेश्वर के जरिए चंगाई पाना चाहिए. तो प्रिय परमेश्वराचं लेकरा, जर परमेश्वरापासून तुला आरोग्य मिळवायचं असेल तर आप परमेश्वर का वचन पाने, चंगाई पाने का एक योग्यता भी पाना चाहिए. तर बरे होण्याचं जे योग्यता आहे ते पण तू मिळवलं पाहिजेस. मत्ती का सुसमाचार में जब पढ़ते समय मत्ती शुभवर्तमान मध्ये आपण वाचले तेव्हा उनका हृदय मोटा हो गया है, त्यांचं हृदय मोठे झाले, इसलिए मैं उसको चंगाई नहीं करता है. म्हणून मी त्यांना आरोग्य देत नाही. 13 अध्याय का 14 वचन, 13 अध्यायचं 14 वचन. मत्ती का सुसमाचार 13 का 14. मत्ती शुभवर्तमान 13:14. यशाचा संदेश याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे परंतु समजणार नाही, व पाहाल तर खरे परंतु तुम्हास दिसणार नाही. और उनके विषय में यशाया की ये भविष्यवाणी पूरी होती है कि तुम कानों से तो सुनोगे पर समझोगे नहीं, और आंखों से तो देखोगे पर तुम्हें ना सुझेगा, क्योंकि इन लोगों का मन मोटा हो गया है. पढ़ो पढ़ो नीचे पढ़ो ताकि. और वे कानों से ऊंचा सुनते हैं और उन्होंने अपनी आंखें मूंद ली है, कहीं ऐसा न हो कि वे अपनी आंखों से देखे और कानों से सुने और मन से समझे और फिर जाए और मैं उन्हें चंगा करूं. प्यारा परमेश्वर का बच्चे, प्रिय परमेश्वराचं लेकरा, कोई भी परमेश्वर का बच्चों को प्रभु चंगाई करना चाहिए तो प्रभु का शब्द सुनकर आपका मन हलीम करना चाहिए. कोणी पण देवाच्या लेकराला जर आरोग्य पाहिजे असेल तर प्रभूचं वाणी ऐकून मनाला हलीम केलं पाहिजे. विश्वासी लोग चंगाई पाने का तरीका नहीं है, नया लोग चंगाई पाने का तरीका. विश्वासी लोक आरोग्य मिळवण्याची परिस्थिती नाही तर नवीन लोकांना, विश्वासी लोकांना आरोग्य मिळवण्याची परिस्थिती. नया विश्वासी लोगों को चंगाई देने का अनुभव नहीं है, विश्वासियों को प्रभु चंगाई करने का तरीका. नवीन लोकांना आरोग्य देण्याचा तरीका नाही तर विश्वासी लोकांना बरे करण्याचा तरीका आहे. विश्वासी लोग, सेवक लोग चंगाई पाना चाहिए तो विश्वासी लोक, सेवक लोकांना जर आरोग्य पाहिजे तर पहले बार आने वाले एक व्यक्ती चंगाई पाने का अनुभव से उनको चंगाई नहीं मिलेगा. पहिला व्यक्ती जो आहे तो त्याला मिळालेल्या आरोग्यातून, अनुभवातून मिळणार नाही. प्रभु के वचन को स्थापित करने के लिए एक नया व्यक्ति को सुसमाचार सुनाते समय उनको चंगाई, आरोग्य, छुटकारा प्रभु देता है. प्रभूच्या वचनामध्ये स्थापित करण्यासाठी नवीन लोकांना परमेश्वर आरोग्य, सुटका देतो. मगर जब परमेश्वर के पास आकर प्रभु को ग्रहण करने के बाद, बपतिस्मा लेकर प्रभु को परिधान करने के बाद, परंतु प्रभूला स्वीकार केल्यानंतर, बाप्तिस्मा घेतल्यानंतर, पवित्र आत्मा पाकर प्रभु का संतान होने के बाद, पवित्र आत्मा मिळून प्रभूचे संतान झाल्यानंतर उन परमेश्वर के बच्चों को चंगाई पाने का तरीका अलग है. त्या व्यक्तीला प्रभूपासून आरोग्य मिळवण्याची परिस्थिती वेगळा आहे. सारा परमेश्वर के बच्चे लोग प्रभु का शब्द सुनना. सर परमेश्वराचे लेकर प्रभूचे शब्द ऐकावे. यूहन्ना पहला अध्याय 12 वचन में हम क्या पढ़ते हैं? योहान पहिला अध्याय 12 मध्ये काय वाचतो? यीशु मसीह पर विश्वास किया सबको परमेश्वर का संतान होने का अधिकार दिया है. येशूवर ज्यांनी विश्वास केला सर्वांना प्रभूचे संतान बनण्याचा अधिकार दिला आहे. जब एक व्यक्ति यीशु पर विश्वास किया उसको प्रभु का संतान होने का अधिकार दिया जाता है. जेव्हा एक व्यक्ती प्रभूवर विश्वास करतो त्याला परमेश्वराचे संतान होण्याचा अधिकार मिळतो. एक बच्चा बाप का शब्द सुनना है. एका मुलाने बापाचा शब्द ऐकायचा आहे. इधर बैठा हुआ बच्चे लोग बाप का आवाज नहीं सुनेगा तो क्या आप लोग, माँ बाप लोग बच्चों को प्यार करेगा? इथं बसलेले लहान मुलं जर बापाचा तुमचा जर आवाज ऐकला नाही तर तुम्ही काय त्याच्यावर प्रेम करणार? आपको यीशु पर विश्वास करने से पिता ने एक अधिकार दिया,
परमेश्वर का पुत्र होने का अधिकार। तुम्ही जर येशूवर प्रेम करता तर देवाचा पुत्र होण्याचा अधिकार दिलाय. जो लोग यीशु पर विश्वास किया जे लोकांनी येशूवर विश्वास केला उसको पिता ने क्या अधिकार दिया? पिताने त्यांना काय अधिकार दिला? परमेश्वर का संतान होने का अधिकार दिया। परमेश्वराचं संतान होण्याचा अधिकार दिले. अभी यीशु पर विश्वास किया हुआ सब लोग परमेश्वर का संतान है। आता येशूवर विश्वास केलेले सर्व लोक परमेश्वराचे संतान आहेत. पगला यूहन्ना पगला 5 का पगला वचन, पहिले योहान 5चं पहिलं वचन. यीशु मसीह प्रभु है करके विश्वास करने वाला सब परमेश्वर से जन्म हुआ है। प्रभू आहे असं जे विश्वास करतात ते परमेश्वरापासून जन्म झाले आहेत. यीशु मसीह प्रभु है कर येशू ख्रिस्त प्रभू आहे असे विश्वास करने वाले सब लोग विश्वास करणारे सर्व लोक प्रभु से जन्म हुआ। प्रभू पासून जन्म झाले. जिससे जन्म हुआ इसलिए हम उनको बोलते हैं मेरा बाप है, नहीं तो मैं उनका बेटा है करके बोलते हैं। त्यांच्यापासून जन्म झाल्यामुळे हा माझा बाप किंवा हा मुलगा असं आपण बोलतो. दुनिया में हम ये किसको ये एक व्यक्ति को क्यों हम मेरा बाप है करके बोलते? जगामधल्या एका व्यक्तीला आमचा बाप असं आपण का बोलतो? हम उनसे जन्म हुआ। कारण त्याच्यापासून आपला जन्म झाला. इसी मुताबिक यीशु मसीह को प्रभु है करके पुकार विश्वास करने वालों को तशाच प्रकारे येशू ख्रिस्त प्रभु असे विश्वास पिता करणारा हात से मारणारा जन्म हुआ। परमेश्वरापासून जन्म लेकिन झाला. अभी परमेश्वर का संतान हो गया। आता परमेश्वराचे संतान झाले. अभी परमेश्वर का संतान लोग क्या करना चाहिए? आता परमेश्वराचे संतान आहे त्यांनी काय करायला पाहिजे? सुबह से शाम तक एक घर में उस बच्चा माँ बाप का शब्द सुनना है। सकाळपासून सायंकाळ पर्यंत त्या लेकराने आई बापाचा शब्द ऐकायचा आहे. 24 घंटा माँ बाप का शब्द बच्चों सुनना है। 24 तास लहान मुलांनी आई वडिलांचा शब्द ऐकायचा आहे. इसी मुताबिक यीशु मसीह को प्रभु विश्वास के सब लोग 24 घंटा प्रभु पर विश्वास करना ही है। तशाच प्रकारे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी येशू ख्रिस्तावर शब्द ऐकायचा आहे. आप थोड़ा सोच कर देख लीजिए। तुम्ही थोडे शब्द ऐकून पहा, यीशु विचारून मसीह पहा. पर विश्वास किया, आप वो गमन करते हैं मैं 5 साल हो गया, 20 साल हो गया, 25 साल हो गया, उस दिन से प्रभु का सारा शब्द आप सुनता है क्या? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून 5 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष झाले, तेव्हापासून आता तुम्ही शब्द प्रभूचा ऐकता काय? परमेश्वर का शब्द सुनकर आपका हृदय हलीम होता है क्या? परमेश्वराचा शब्द ऐकून तुमचं हृदय हलीम होते काय? जब जब प्रभु का शब्द सुनकर आप हलीम नहीं होता, प्रभु आपको चंगाई नहीं करेंगे। जोपर्यंत प्रभूचं जेव्हा जेव्हा तुम्ही प्रभूचा शब्द ऐकून नम्र होत नाही तोपर्यंत प्रभू तुम्हाला बरं अयो करणार मैं नाही. 20 साल हो गया बीमार हो गया, प्रभु मुझको चंगाई करता नहीं करके बोलकर प्रभु को दोष नहीं देना। अय्यो 20 वर्ष झाले मी काय बरं होत नाही, प्रभू मला आरोग्य देत नाही असं म्हणून प्रभूला दोष देऊ नका. प्यारे परमेश्वर के बच्चे, प्रिय देवाचा लेकरा, इन दिनों में आप प्रभु का शब्द सुना नहीं, सुनकर मन कठोर किया, सुनकर हलीम नहीं किया, तो आज से लेकर पर हर दिन प्रभु का शब्द मैं सुनूंगा, मैं हलीम होऊंगा, प्रभू से चंगाई पाऊंगा कर कर आप बोलिए। अनेक दिवसापासून होय प्रभू मी तुझे शब्द ऐकलं नाही, माझं हृदय कठीण केलं असं म्हटलं, आणि जर इथून पुढे मी तुझे शब्द ऐकीन आणि नम्र होईन असं बोलला तर तुम्हाला प्रभू आरोग्य देईल. आप लोग केवल शरीर का चंगाई के लिए नहीं, आपका आत्मा का चंगाई के लिए प्रभु का बात सुनने के लिए तत्पर होना चाहिए। तुम्ही फक्त शरीराच्या आरोग्यासाठी नाही तर आत्म्याच्या आरोग्यासाठी प्रभूचा शब्द ऐकण्यासाठी तत्पर असलं अभी पाहिजे. हमारा जीवन में आया हुआ कमी गड्डी को प्रभु के वचन को ज्योति में हम निकालेंगे। आता आपल्या जीवनामध्ये आलेले जे कमतरता आहे ते देवाच्या वचनाच्या प्रकाशात मध्ये पारखूया. प्रभु के पास उनका वचन सुनने के लिए आए हुए लोगों को स्वीकार कर कर प्रभु का राज्य का रहस्य उनको सुनाया। प्रभूकडेचे वचन ऐकण्यासाठी आलेल्या लोकांना प्रभूने स्वीकारलं आणि त्याच्या राज्याविषयी त्यांना सांगितले. लूका सुसमाचार 6 का 19 वचन में, लोकवर्तमान 6:19 मध्ये, 18-19 वचन में, वचन 18 आणि 19 मध्ये, बहुत लोग वचन सुनने के लिए चंगाई पाने के लिए आया। पुष्कळ लोक वचन ऐकण्यासाठी आरोग्य मिळवण्यासाठी आले. अभी अशुद्ध आत्मा पकड़ा वो लोग चंगाई पाया। आता अशुद्ध आत्मा पकडलेले लोक आरोग्य मिळवले. प्रभु से शक्ति निकल कर लोगों को चंगाई दिया। प्रभूपासून शक्ती निघाली आणि लोकांना आरोग्य मिळाले. जो लोग उसको छुआ उन लोगों भी चंगा हो गए। ज्या लोकांनी त्याला स्पर्श केलं ते पण बरे झाले. यही आज भी प्रभु हमारे बीच में करने वाला है। आज हेच प्रभू आपल्यामध्ये करणार आहे. लूका सुसमाचार 6 का 18-19। लोकवर्तमान 6:18 आणि 19. तेव्हा जे अशुद्ध आत्म्याने पिडलेले होते त्यास त्याने बरे केले. तेव्हा सर्व समुदायाने त्याला स्पर्श करावयास धडपड केली, कारण त्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांस निरोगी करीत होते. और अशुद्ध आत्माओं के सताए हुए लोग भी अच्छे किए जाते थे और सब उसे छूना चाहते थे, क्योंकि उसमें से सामर्थ निकलकर सबको चंगा करती थी. प्यारे परमेश्वर के बच्चे, उन प्रभु से सुनने के लिए चंगाई पाने लोग आया। प्रिय देवाचे लेकर प्रभूपासून ऐकण्यासाठी आणि बरं होण्यासाठी लोक आले. प्रभु का सामर्थ्य उनका पास था उनको लोगों को चंगाई दे। त्याचे प्रभूचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते लोकांना बरे करावे. अभी उनसे शक्ति निकल कर लोगों को चंगाई
काय करते थे आता त्याच्यापासून शक्ती निघून देव लोकांना आरोग्य मिळावे, और लोग इसलिए उसको छूना भी चाह, लोक म्हणून त्याला स्पर्श करू इच्छित, कारण उनसे छूने वाला चंगाई होते थे। कारण त्याला स्पर्श केलं तर बरं होणार। कई लोग प्रभु को छुआ, अनेक लोकांनी प्रभूला स्पर्श वो केला, चंगाई हो गया। ते बरे झाले। जिसको प्रभु छुआ ज्यांना प्रभूने वो भी स्पर्श केला, चंगाई हो गए। ते पण बरे झाले। परमेश्वर के बच्चे, परमेश्वर देखो उन लोग और जिनको जिनको चंगाई का जरूरत था उन लोग चंगाई पाया। देवाचं लेकरं ज्यांना ज्यांना आरोग्याचं गरज आहे त्यांना प्रभूने बरं केलं आहे। एक स्त्री 12 साल सारे बीमार, सारे डॉक्टर के पास जाकर चंगाई पाया नहीं, चंगाई पाने का बहुत जरूरत का साथ चुप करा कर छुआ, चंगाई हो गई। एक स्त्री होती 12 वर्षापासून बरं होण्यासाठी अनेक खर्च केले वैद्य, परंतु प्रभूकडे आल्याने हळूच तिने प्रभूला स्पर्श केले। उनका जरूरत है जानकर प्रभु मुझको चंगाई कर ऐसे भी नहीं बोला, रहस्य में जाकर वस्त्र जुआ चंगाई हो गया। प्रभू मला बरं व्हायचंय असं जाऊन ती बोललीच नाही, तर मला हळूच गुप्त जाऊन तिने स्पर्श केलं। अभी 38 साल का व्यक्ति को पूछ रहा है क्या तू चंगाई पाना चाहते है? 38 वर्षाच्या दुखणे करायला तो म्हणत आहे तुला बरे व्हायचंय काय? उस नेता भी कुछ है बोल रहा मुझको उठा कर ले जाने के लिए कोई नहीं, ऐसा है वैसा है वैसा है। तो म्हणाला मला उचलून घेऊन जाण्यासाठी कोणी नाही, असं आहे तसं आहे। हाँ प्यारे परमेश्वर का बच्चे, प्रिय देवाचा लेकर, हाँ परमेश्वर का शब्द सुनकर आपका मन को पिघलने के लिए जगह दीजिए। तो परमेश्वराचा शब्द ऐकून तुझं मन वितळण्यासाठी तू जागा दे। आपका मन को कठोर न करना, प्रभु के समूह में प्रभु के शब्द के सामने हालीम करने के लिए चाहना, कोई भी बीमारी होने दे आप चंगा हो जाएंगे। तू माझं मन प्रभूचं वचन ऐकून कठीण करू नकोस, तर ते नम्र होण्यासाठी तू जागा दे, म्हणजे कुठला रोग तुझ्याकडे येणार नाही। हम लोग 9 अध्याय में क्या पढ़ा? 9 अध्यायामध्ये आपण काय वाचले? जो लोग सुनने के लिए आया जे लोक ऐकण्यासाठी आले और चंगाई पाने के लिए आया आणि आरोग्य मिळण्यासाठी प्रभु आले, उनको स्वीकार कर पगले प्रभु का राज्य का भेद बताया। प्रभूने त्यांचा स्वीकार केला आणि पहिल्यांदा त्याच्या राज्याविषयी सांगितले। पगले उनको चंगाई नहीं दिया, पहिला त्यांना बरं केलं पगले नाही, उसको सुनाया। पहिला त्यांना ऐकवले, परमेश्वर का वचन उनको सुना है, परमेश्वराचं वचन त्यांना ऐकवले। प्रभु का वचन सुना, जिनका हृदय हालिम हो गया, नम्र हो गया, जरूरत के अनुसार उनको चंगाई दिया। परमेश्वराचं वचन ज्यांनी ऐकले त्यांचं हृदय ज्यांचे हालिम केले त्यांना गरजेनुसार बरे केले। इन दिनों में हम लोग प्रभु से सुनना नहीं चाहते, दुनिया का बहुत कुछ हम सुनते हैं। या दिवसामध्ये प्रभू पासून आपण ऐकण्याची इच्छा करत नाही, तर जगातलं पुष्कळ आपण ऐकतो। विशेषकर जवान लोग, देवा भाई बहन लोग, आप ध्यान करना, आप लोग सुबह से शाम तक ज्यादा क्या सुनता है? तरुण लोकांनी, भाऊ बहिणीला तुम्ही पार करा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय काय ऐकता? आज के लेके मोबाइल आ गया है, वेगळे मोबाईल आले, सुबह से शाम तक खासकर रात का समय में मोबाइल का आवाज सुनते रहते हो क्या नहीं? सकाळपासून सायंकाळपर्यंत विशेष रात्रीमध्ये मोबाईलचा आवाज ऐकता का नाही? जवान भाई बहनों से मैं बिंदे करता हूँ, कल कैसी पास जी बोला वैसे कालची पास्टरजी जसे सांगितले तरुण भावांना मी सांगत आहे, रात को दरवाजा बंद करने के बाद किससे बात कर रहा है? रात्री दरवाजा बंद केल्यानंतर कोणाशी बोलत आहे? किसका शब्द सुन रहा है? कोणाचा शब्द ऐकत आहे? आप बोलते कोई नहीं सुनते, पप्पा दूसरा नहीं, मम्मी सुनता नहीं, मैं बोलते कौन जानता है? तुम्ही म्हणत आहे की मम्मी ऐकत नाही, पप्पा ऐकत नाही, कुणाला माहित आहे? भजन संगीता 11 में हम क्या पढ़ते हैं? भजन संगीता 11 में हम क्या पढ़ते हैं? स्तोत्र संहिता 11 मध्ये आपण काय वाचतो? परमेश्वर स्वर्ग में है, प्रभु का सिंहासन स्वर्ग में है, प्रभूचं सिंहासन स्वर्गामध्ये आहे, प्रभु सब देखता है, प्रभू सगळं पाहतो, प्रभु सब सुनता है। प्रभू सगळं ऐकतो। 11 अध्याय का 4 वचन, 11 अध्यायाचं 4 वचन, परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, परमेश्वराचे सिंहासन स्वर्गात आहे, त्याचे नेत्र मानवास पाहतात, त्याच्या पापण्या त्यास आजमावितात। परमेश्वर अपनी पवित्र भवन में है, परमेश्वर का सिंहासन स्वर्ग में है, उसकी आंखें मनुष्य की संतान को नित्य देखती रहती है और उसकी पलकें उनको जांचती है। ओ आप बोलते हैं मैं मोबाइल में पप्पा मम्मी पसंद लो देखे बगैर, नहीं तो सेवक लो देखे बगैर, नहीं तो दूसरा लो देखे बगैर, हमका कौन देखता है? मला कोण पाहणार? पप्पा मम्मी सेवक लोक कोण पाहणार? परंतु आपल्याला कोणतरी पाहते। सिंहासन में बैठने वाला परमेश्वर सब देख रहे। सिंहासनावर बसलेला परमेश्वर सगळं पाहत आहे। हाँ, और उसका 10 का 12 13 में आणि 10:13 मध्ये 10 का 12 13 10:12-13, हे परमेश्वरा उठ, हे देवा आपला हात उगार, दिनास विसरू नको, देवाला दुर्जन का तुच्छ मानितो, तू झडती घेणार नाहीस असे तो आपल्या मनात का म्हणतो? 14वीं पढ़ो। तू हे पाहिले आहे, उपद्रव व दुःख याचा बदला आपल्या हाताने देण्यासाठी त्याचकडे तू नजर लावितोस, लाचार तुझ्यावर हवाला करीतो,
पोरक्याच्या सहाय्यकर्ता तू आहेस. उठ हे यहोवा, हे ईश्वर, अपना हाथ बढ़ा और दीनों को ना भूल. परमेश्वर को दुष्ट क्यों तुच्छ जानता है और अपने मन में कहता है कि तू लेखा ना लेगा. तूने देख लिया है क्योंकि तू उत्पात और कल्पने पर दृष्टि रखता है ताकि उनका पलटा अपने हाथ में रखे. वो देखा है, पलटा लेने के लिए वो देखा है. आप नहीं बोलना, देखता नहीं कर कर. बदला घेण्यासाठी तो पाहतो, तुम्ही पाहिलं नाही असं बोलू नका. वो लोग दुष्ट बोलते कौन देखता है? दुर्जन म्हणतो कोण पाहते? परमेश्वर किधर देखता है? परमेश्वर कुठे बघतो? उसका आंग है क्या? त्याचे डोळे आहेत काय? हो, मगर तूने देखा है. तिने नाही, पण तू पाहिला आहेस पलटा लेने के लिए. पलटा घेण्यासाठी. दूसरे एक वचन में लिखा, समय आएगा तो सही रीति में पलटा लेगा. वेळ आल्यानंतर योग्य वेळेस तो बदला घेईल. प्यारा परमेश्वर के बच्चे, प्रिय देवाचं लेकरा, मैं मुझको और आपको प्रभु कुछ छुपा नहीं सकता. मी आणि तुम्ही प्रभू पासून काही लपवू शकत हाँ, नाही. इन दिनों में हम लोग इन दिनों में ज्यादा प्रभु से सुनकर उसका इच्छा पूरा करना चाहिए. या दिवसामध्ये मी आणि तुम्ही प्रभू पासून जास्त ऐकून त्याची इच्छा पूर्ण इन केली दिनों पाहिजे. में आपको प्रभु सुनाया, उसके लिए प्रभु का सामने हृदय कठिन किया तो मागील दिवसामध्ये तुम्ही जर प्रभूचं ऐकून जर का हृदय कठीण केलं तर आप चंगाई पाने का कारण भी वही है करके समझ लीजिए. मी आरोग्य न मिळवण्याचं कारण पण तेच आहे, तुम्ही समजून घ्या. भजन संगीता में क्या बोलते हैं? स्तोत्र संहितामध्ये काय वाचतो? और यदि तुम परमेश्वर का शब्द सुनता हो तो जर प्रभूचा जो शब्द ऐकतेस तर मेरी बात का दिन का मान, तुम्हारा मन को कठोर न करना. बाबा तुझं हृदय तो ऐकल्यानंतर कठोर करू नकोस. 95 का 8वां वचन, 95 7 वचन, 8वां वचन बड़ी 7-8 वचन वाचून. 95 का 7 और 8. 95चं 7 आणि 8. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याचा हातचा कळप आहो. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरीबा इथल्याप्रमाणे, रानातील मस्सा प्रकाराच्या दिवसात केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. क्योंकि वही हमारा परमेश्वर है, हम उसकी चराई की भेड़े और उसके हाथ की भेड़े हैं. भला होता कि आज तुम उसकी बात सुनते. अपना अपना हृदय ऐसा कठोर मत करो जैसा मरीबा में और मस्सा के दिन जंगल में हुआ था. शायद के दिनों में आप लोग, आपका हृदय प्रभु का शब्द के लिए सुनते समय कठोर किया होंगे, पर आज से लेकर आप प्रभु का वचन के लिए कठोर न करना. सुरुवातीच्या दिवसामध्ये तुम्ही प्रभूचा शब्द ऐकून हृदय कठीण केला असेल, परंतु आज तुम्ही प्रभूचा शब्द ऐकून हृदय कठीण करू नका. परमेश्वर का वचन सुनकर आप उसको पालन करने से आपको बड़ा प्रतिफल है. परमेश्वराचं वचन ऐकून त्याचं पालन केल्यानं तुम्हाला मोठं प्रतिफळ आहे. हम परमेश्वर का वचन में हम क्या देखते हैं? परमेश्वराच्या वचनामध्ये आपण काय पाहतो? 19 वचन संगीता उसका 11 वचन में स्तोत्र संहिता 19 त्याचं वचन 11 मध्ये परमेश्वर का वचन सुन करने वालों के लिए बड़ा प्रतिफल है. परमेश्वराचे वचन ऐकणाऱ्यांना मोठे प्रतिफळ आहे. 11 वचनाक वाच. शिवाय त्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळल्याने मोठी फल प्राप्ती होते. और उन्हीं से तेरा दास जिताया जाता है, उनके पालन करने से बड़ा ही प्रतिफल मिलता ऊपर है. प्रभु का वचन के बारे में लिखा है. या प्रभूच्या वचनाविषयी इथं लिहिलं, प्रभु का वचन पालन करने से बड़ा प्रतिफल है. प्रभूचं वचन पालन केल्याने मोठं प्रतिफळ आहे. आप प्रभु का वचन सुने बिगर आप पालन नहीं कर सकता. तुम्ही प्रभूचं वचन ऐकले तर पालन करू शकत नाही. प्रभु का वचन सुनने के बाद कठोर करने से प्रभु से कोई आशीष आपको नहीं मिलेगा. प्रभूचं वचन ऐकून हृदय कठोर केलं तर प्रभूपासून काय आशीर्वाद मिळणार नाही. बहुत लोग प्रभु का वचन सुना, हृदय कठिन किया, इसलिए प्रभु से आशीष नहीं मिला. पुष्कळ लोकांनी प्रभूचं वचन ऐकले, हृदय कठीण केले, म्हणून प्रभूपासून काय आशीर्वाद मिळवले नाही. मगर परमेश्वर का वचन सुनकर आपका जीवन में उसको पालन करेगा तो आपको भी बड़ा प्रतिफल मिलेगा. परंतु परमेश्वराचं वचन ऐकून तुम्ही तुमच्या जीवनात ते पालन केलं तर प्रभूपासून मोठं प्रतिफळ मिळेल. तो आप किस दर्जा में कर इस वचन का सामने आप अपने आप को परखना चाहिए. म्हणून तुम्ही कोणत्या दर्जामध्ये आहे या वचनासमोर तुम्ही स्वतःचं पारखून करून पहा. जब यीशु मसीह दुनिया में आया, लोग उनका पास सुनने के लिए आया. जेव्हा येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, लोक त्याच्याकडे ऐकाव्यास आले. चंगाई पाने के लिए लोग आया, जिनको चंगाई का जरूरत था उनको चंगाई दिया. बरे होण्यासाठी लोक आग्रहाने आले, ज्यांना गरज होती त्यांना देवाने बरे केले. लोग का सुसमाचार में यीशु खुद बोलते हैं, इस्राएल में देश में कितना नाम कोड़ी लोग थे, और एक नाम छोड़कर और कोई कोड़ी लोग चंगा नहीं पाया. इस्रायल लोकांच्या मध्ये किती होते, परंतु एक कोडी सोडून दुसरं कोणाला बरं वाटलं नाही. कारण जिस कोड़ी ने प्रभु का शब्द सुनकर आज्ञा माना, हलीम किया,
उस कोढ़ी चंगाई पाया। कारण ज्या कोडी कुष्ठरोग्याने प्रभूचं वाणी शब्द ऐकला, त्याचं नम्र झाला, आज्ञापालन केला, त्यालाच बरं व्हाले. नामान को परमेश्वर का शब्द पगले सुनने से बड़ा गुस्सा आ गया। नामानाला देवाचा शब्द ऐकल्यानंतर मोठा राग आला. वो गुस्सा से अपना देश में जाने के लिए शुरू किया। तो रागाने आपल्या देशामध्ये जायला सुरू केले. उनका उदास बोला, प्रभु आप थोड़ा एक बात करना, कैसे भी हो, इतना ही बोला ना, थोड़ा करके देखना क्या होते देखेंगे। उसने यर्दन नदी में जाकर 7 बार डूबी मारा, क्या हुआ, उनका शरीर चंगा हो गया। त्याचा दास त्याला म्हटलं, एवढं काय जेवढं सांगितले तेवढं आपण ऐकून तर करून तर पाहूया. तो या नदीमध्ये जाऊन 7 वेळा डुबकी मारला आणि त्याचं शरीर बरे झाले. ये लूका सुसमाचार में यीशु उठाकर बोलते, देश में कितना कोढ़ी लोग थे, सब लोग चंगाई नहीं पाया। लोक जो म्हणाले, लोकशुभवर्तमानमध्ये म्हणतो ते किती देशामध्ये कोडी लोक आहेत, सर्वांना बरे वाटले नाही. इधर बैठा हुआ आपका लोगों का भी जीवन में कई प्रश्न इसलिए दूर नहीं होता है, आप जो वचन सुनने का था आप सुनता नहीं। कारण इथे बसलेल्या अनेक लोकांचे प्रश्न सुटत नाही, कारण जसं तुम्ही शब्द वचन ऐकलं पाहिजे तसं ऐकत नाही. शायद आपका हृदय का विश्वास, शायद आपका शरीर का चंगाई, नहीं तो आपका हृदय पीछे करने का आदत इसलिए जाता नहीं, आप प्रभु का वचन सुनने को महान सुनता नहीं। तुमच्या हृदयाचं कठीणता, शरीराचा आजार किंवा मागील सर्व त्रास तुमचा जात नाही, कारण तुम्ही प्रभूचे शब्द ऐकत नाही. इसलिए हर रोज आप परमेश्वर का शब्द को सुनकर उसकी इच्छा करेगा तो आपके लिए बहुत बड़ा प्रतिफल दुनिया में भी नित्यता में भी आपको मिलेगा। तुम्ही जर प्रभूचा शब्द रोज ऐकून त्याच्या अनुसार केले तर या पृथ्वीवर पण तुम्हाला प्रतिफळ आणि स्वर्गामध्ये पण प्रतिफळ मिळेल. अभी लोग का 6 अध्याय का 17 वचन हमें आए। आता लूक शुभवर्तमान 6 अध्याय 17 वचनाकडे येऊया. 27 वचन में, वचन 27. 6 अध्याय का 17 वचन में हम क्या पढ़ा, 6 अध्यायाच्या 17 वचनात आपण काय अलग वाचलं? अलग एरिया से, अलग अलग देश में से लोग सुनने के लिए आया। वेगवेगळ्या एरियातून, वेगवेगळ्या भागातून लोक ऐकण्यासाठी आले. अभी मैं प्रभु के पास केरला की तरफ से आया। आता मी प्रभूकडे केरलाकडून आलो. आप लोग, कई लोग हमारे बीच में पंजाब से आए हुए लोग हैं, आपल्यामध्ये पंजाब मधून आलेले कई लोक, लोग कलकत्ता तरफ से आए हुए लोग काही हैं, लोक कई कॅलकटाकडून लोग आलेले, महाराष्ट्र से आए हुए लोग हैं। काही लोक महाराष्ट्रामधून आले. मैं और आप प्रभु के पास क्यों आया, मी आणि तुम्ही प्रभूकडे कशासाठी आलो? हालेलुया। किसके लिए आया? कशासाठी आलो? आप डेली आपका दोस्तों को बोलना चाहिए, तुम्ही रोज तुमच्या दोस्तांना सांगितलं मैं पाहिजे, यीशु के पास क्यों आया। मी येशूकडे कशासाठी आलो? सब लोग बोलिए, सगळे लोक सांगा. प्रभु का प्रभूचे वचन सुनने के लिए, वचन ऐकण्यासाठी, स्वर्ग राज्य के भेदों को सुनने के लिए। स्वर्ग राज्याचे भेद ऐकण्यासाठी. इसलिए आपका दोस्त लोग कथा कहानी बोलेगा तो कान बंद कर देने का। जेव्हा तुमचे मित्र कल्पित कहाण्या सांगतात तेव्हा कान बंद करायचे. सवेरे आपका मित्र हेलो, सकाळी मित्र हॅलो, हाँ बुलाए, हाँ क्या है, बोल काय आहे? यदि प्रभु का राज्य का संबंध नहीं तो चल नीचे रख। प्रभूच्या राज्याविषयी काय नाही तर खाली ठेव. कौन सा साड़ी लिया, कुठलं कौन साडी? सा कब खाना खाया, कुठलं जेवण अय्यो, केलं? कई लोगों का फोन बिल 5,000 रुपया। अनेक लोकांचे फोन बिल 5,000. किसके लिए फोन बिल, कशासाठी फोन बिल? कौन सा दुकान में साड़ी खाया, कुठल्या गाड़ी दुकान- पाया, साड़ी कौन सा गाड़ी का- खाया पिया, यही बात करते रहते। काय खाल्लं पिल्लं हे गोष्टी ऐकतात. ऐसा पैसा ज्यादा तो हमको दे दो ना, हमको बहुत पैसा का जरूरत है, असे शब्द पैसे घालवत आहे तर आम्हाला पैसे द्या, आम्हाला पैशाचा फार हम सेवा आवश्यक. में इस्तेमाल करेंगे। आम्ही सेवेमध्ये वापरतो. आधे के लिए आप लोग व्यर्थ सुनने के लिए पैसा खर्चा ना करो। व्यर्थ ऐकण्यासाठी पैसे खर्च करू नका. मोबाइल वाला लोग आपको फ्री बोलने के लिए देगा क्या? मोबाईल वाले फ्री पैसे बोलण्यासाठी देतील का? आप सोच कर देखो, व्यर्थ बात करने के लिए आपका फोन बिल कितना हो रहा है। तुम्ही विचार करा, व्यर्थ गोष्टी बोलल्यामुळे तुमचे फोन बिल केवढे येत आहे? बच्चा को दूध देने के लिए पैसा नहीं, मगर फोन बिल 1,000 रुपया 2,000 रुपया। बाळाला दूध देण्यासाठी पैसे नाहीत, परंतु मोबाईल साठी 1,000 आणि 2,000 रुपये. हाँ, आप लोग और मैं गलती कर रहा है। तुम्ही हे लोक चुका करत आहे. हाँ, जरूरत के लिए, प्रभु का नाम का महिमा के लिए, प्रभु का राज्यों को भेदों को सुनने के लिए और उनको सुनाने के लिए, अर्जन बात के लिए मोबाइल फोन बाकी सब कुछ इस्तेमाल करें। गरजेनुसार प्रभूचे शब्द ऐकण्यासाठी आणि चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी योग्य वेळेस तुमचा मोबाईल आणि फोन आप वापरता. माता पिता लोग आपका बच्चों के बारे में बहुत जागृत रहना। कई बच्चों के लिए 2-2 टेलीफोन लेकर माँ बाप लोग देखकर उनको नाश कर रहा है। अनेक मुलांविषयी तुम्ही जागृत राहा. अनेक आई वडील 2-2 मोबाईल घेऊन मुलांना देत आहेत.
हाँ, कई लोग एक गला में, एक पैंट में, एक नाक में, मुख में, सब जगह में डालकर चलता है। अनेक लोक गळ्यामध्ये मुखामध्ये मैं कानामध्ये दुख घालतात. से बोल रहा हूँ, मी दुःखाने सांगत आहे. इस जवान पीढ़ी के बारे में दुख से सख्त बोलता हूँ। नित्य पिढीविषयी मी दुःखाने सांगत आहे. कारण इन पीढ़ी परमेश्वर का शब्द सुनना नहीं चाह रहा है। कारण ही जी पिढी आहे प्रभूचा शब्द ऐकू इच्छित नाही. माँ बाप लोग, आप लोग जागृत रहना। आई वडील लोक तुम्ही जागृत राहा. उनका फोन बिल में किससे बात कर रहा आप सोच लीजिए, देख लीजिए। मोबाईलवर तो कुणासाठी बरोबर बोलत आहे तुम्ही विचार करा, लक्ष नहीं द्या. तो आपका प्यारा बच्चा ही आपको दुख में पहुंचा देंगे। नामता तुमचा प्रिय मुलगा लेकरू तुम्हाला दुःखामध्ये आणेल. मैं आपसे विनती करता हूँ, मी तुम्हाला विनंती करत आहे. कंपनी से आने के बाद फोन आप लोगों को एक कॉमन प्लेस में रखना चाहिए। फोन एक कॉमन प्राइस ठेवलं पाहिजे. कंपनी में आने के बाद कंपनीमध्ये आल्यानंतर फोन लेकर एक कॉमन प्लेस में रखना। फोन येऊन कॉमन प्राइस ठेवलं पाहिजे. हस्बैंड का फोन वाइफ पगले लेना। जे पतीचा जे फोन आहे पत्नीने पहिला रिंग घ्यायचा. करेगा तो हस्बैंड का फोन वाइफ पगले लेना। पत्नीचा फोन असेल तर पत्नीने पहिला घ्यायचा. वाइफ का फोन पगले हस्बैंड लेना। पत्नीचा फोन पहिला पतीने घेतला पाहिजे. बच्चों का फोन माँ बाप पगले लेना। मुलगीचा फोन असेल तर आई वडिलांनी पहिला घ्यायचा. तभी दुष्ट लोग आपका घर में घुसेगा नहीं। तर दुष्ट लोक तुमच्या घरामध्ये शिरणार नाहीत. आजकल पति का फोन पत्नी लेगा तो मेरा फोन क्यों लिया बोलकर डांट कर आजच्या दिवसामध्ये पतीचा फोन पत्नीने घेतला, क्यों तुम्हाला फोन घेतला, डांटते झगड़ा करते हैं। का रागवते, भांडण करता. कारण कहीं सीक्रेट बाहर आएगा। कारण काय ते गुप्त बाहेर येईल. बच्चे लोग क्यों गुस्सा करते हैं? बच्चे लोगों का फोन माँ बाप लेने से मुलं का रागवतात आई वडिलांनी फोन घेतला तर उनको कहीं रहस्य पकड़ा जाएंगे। काय तर रहस्य बाहेर बोललं जाईल. यदि बच्चा का फोन मम्मी पापा लेते हैं, कोई दुष्ट लोग बच्चा का फोन में टच नहीं करेंगे। जर आई वडिलांनी जर फोन मुलांकडून घेतला तर कुठलं दुष्ट मुला फोन स्पर्श करणार नाही. मैं बार बार करेगा तो पापा पड़ेगा मम्मी जानेगा बोलकर आपका बच्चा स्वतंत्र रहेंगे। मी काय केलं नाही जसं मम्मी पप्पा काय करत नाही म्हणून मुलगा स्वतंत्र राहील. मगर आजकल बच्चों का फोन लेने के लिए माँ बाप लड़ना पड़ता है कहीं परिवार में। या दिवसामध्ये मुलांना फोन घेण्यासाठी आई वडिलांना भांडण करावं लागतं. बच्चों इतना गुस्सा करता है, मुलं एवढे राग करतात, मेरा फोन तुम क्यों लिया? माझा फोन का घेतलीस? इधर ऐसा बोलने वाले कोई बच्चे लोग हैं? इथं असं बोलणारे कोण लेकर आहेत? माँ बाप लोग मैं हाथ उठाने के लिए नहीं बोलते। हात उचलायला सांगत नाही. बहुत परिवार में एक बड़ा समस्या, एक मोठ्या परिवारामध्ये असं बहुत समस्या आहे. अच्छे अच्छे पति पत्नी का संबंध टूटने का कारण यही है। चांगले पती पत्नीचे संबंध तुटण्याचं कारण हेच आहे. मोबाइल के जरिए उनका परिवार जिंदगी सब नाश हो रहा है। मोबाईलच्या मुळे त्यांचं परिवार त्यांचं जीवन सगळं नाश होत आहे. सुबह शाम को बाइबल पढ़कर प्रार्थना सुनकर प्रभु का समूह में बैठकर प्रभु का शब्द सुनता नहीं। सकाळ सायंकाळ बायबल वाचून प्रभूचे शब्द ऐकून ऐकत नाही. हाँ, मगर मनुष्य का शब्द सुनकर परंतु मनुष्याचा शब्द ऐकून फंदे में फंस जाते हैं। संशयामध्ये फसतात. कई लोग क्या करते हैं, अनेक लोक काय करतात, हमको सब मालूम आम्हाला सगळं माहित आहे. नहीं, प्रभु का वचन बार बार पढ़कर ऐसा है क्या, ऐसा आप अब ध्यान करना चाहिए। प्रभूचे शब्द सारखं सारखं ऐकून असं आहे काय असं ध्यान केलं लूका पाहिजे. सुसमाचार में सुनने वाला लोगों को प्रभु क्या सुनाया? लोक शुभवर्तमान मध्ये ऐकणाऱ्या लोकांना प्रभूने काय ऐकवलं? लूका 6 अध्याय का 27 वचन अभी पढ़िए। लोकचं 6 अध्याय 27 वचन आता वाचा. 27 और 28 पढ़िए। 27 आणि 28 वाचा. तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करीतात त्यांचे बरे करा, जे तुम्हाला शाप देतात त्यास आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भसना करीतात त्यासाठी प्रार्थना करा. परंतु मैं तुम सुनने वालों से कहता हूँ कि अपने शत्रुओं से प्रेम रखो, जो तुमसे बैर करे उनका भला करो, जो तुम्हें शाप दे उनको आशीष दो, जो तुम्हारा अपमान करे उनके लिए प्रार्थना करो. हालेलुया। मैं अभी 2-3 क्वेश्चन करेंगे। आता 2-3 प्रश्न मी विचारतो. प्रभु से सुनने के लिए आए वो लोग खाली हाथ उठाकर ले बोलो। प्रभूचे प्रभु से सुनने के लिए प्रभु के पास आए वो लोग हाथ उठाकर ले बोलो। प्रभूपासून ऐकणाऱ्या लोकांना पहिल्यांदा हात वर करा. थोड़ा सोच कर सुनकर थोडे विचार करून ऐकून. मैं इस मसीह जिंदगी इसलिए शुरू किया है, मैं प्रभु से सुनो। मी ख्रिस्ताचं जीवन यासाठी सुरू केले की मी प्रभूपासून ऐकावे, प्रभु के राज्य के बारे में सुनो, प्रभूच्या राज्याविषयी ऐकावे, प्रभु से चंगाई पाओ, प्रभूपासून बरे व्हावे. प्रभु से सुनने के लिए मैं प्रभु का चुन लिया, इस रास्ता चुन लिया। ऐसा लोग खाली हाथ उठाकर ले बोल। प्रभूपासून ऐकण्यासाठी मी हा मार्ग निवडला आहे, असेच लोक फक्त हात वर करा. हालेलुया। सबका अच्छा। चांगलं. कितना साल हो गया आप सुनने के लिए चुन लिया? किती वर्ष झाले तुम्ही ऐकले? मैं अभी करीब 30 साल हो रहा है। मी जवळजवळ आता 30 वर्ष होत आहे. मैं प्रभु का शब्द सुनने के लिए चुना। मी प्रभूचे शब्द ऐकण्यासाठी निवडलं. आप लोग भी देख लीजिए आपका दिन कितना। तुम्ही पण पारखून पहा तुमचे दिवस किती झाले. कम से कम कल आए वो लोग है ना, एक दिन आप चुना होगा प्रभु का शब्द सुनने के लिए, आप इधर आया। काल जे आले आहे तुम्ही, आज एक दिवस झाला असेल प्रभूचे शब्द अभी ऐकण्यासाठी. प्रभु क्या बोला, मुझसे सुनने वालों को मैं कहता आता प्रभू म्हणत आहे तुम्ही जे ऐकणारे त्यांना मी सांगतो
क्या बोला आपसे? काय सांगितलं प्रभु तुम्हाला? आपको क्या सुनाया? प्रभून तुम्हाला काय ऐकवलंय? ध्यान से सुनना, काळजीपूर्वक ऐका. पढ़िए पढ़िए. वाचा वाचा. तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करीतात त्यांचे बरे करा. जे तुम्हा शाप देतात त्यात आशीर्वाद द्या. जे तुमची निर्वासना करीतात त्यासाठी प्रार्थना करा. ये वचन कितना साल सुना आप लोग, किया गया? हे वचन किती वर्ष तुम्ही ऐकले? तुम्ही असं केलं काय? ये कन्वेंशन में ये बात सुनकर आया वो लोग खाली हाथ उठा कर ये बोलो, हे वचन ऐकून हे संमेलनामध्ये आलेले फक्त लोक हात वर करू. जल्दी हाथ उठाना नहीं. लवकर हात वर करू नका. ये वचन सुनकर, हे वचन ऐकून इस वचन के लिए 100 गुना फल दिया वो लोग खाली एक हाथ उठा कर ले लिए बोलिए. या वचनासाठी 100% फळ देणारे लोक एक हालेलुया बोला. कोई नहीं. कोई नाही. क्या फल है? काय फळ आहे? प्रभु इतना वचन सुनाया, क्या फल हो गया? प्रभूने एवढे वचन ऐकवले, काय फळ झाले? अब आपका शत्रु को प्यार नहीं कर रहा. तुम्ही शत्रूवर प्रेम करत नाही. जिससे सुनने के लिए आया वो बोला है आपके शत्रु से प्यार कर. ज्यांच्या पासून ऐकण्यासाठी तुम्ही आला आहे तो सांगत आहे शत्रूवर प्रेम कर. इसका मतलब याचा अर्थ, प्रभु सुनाए हुआ वचन के लिए आप फल नहीं दिया. याचा अर्थ प्रभू पासून ऐकणाऱ्या शब्दाला तुम्ही फळ दिलं नाही. आप परमेश्वर का वचन के लिए फल नहीं दिया. प्रभूच्या वचनासाठी तुम्ही फळ दिलं नाही. प्यारे परमेश्वर का बच्चे, प्रिय देवाचं लेकरा, ऐसे हो तो प्रभु ऐसे और आपको कैसे आपको समझाएंगे? असं आहे तर मग प्रभू तुम्हाला आणखीन कसं समजवणार? मेरा और आपका हालत लूका का सुसमाचार 8वां अध्याय का मानिन हो गया है. माझा आणि तुमचं परिस्थिती लोक शुभवर्तमान 8व्या अध्यायानुसार झाला आहे. पढ़िए 8 अध्याय का वाचा. 9 वचन से लेकर 8 अध्यायाचं 9 वचन पासून. जल्दी कोई एक लैंग्वेज में पढ़ो. लूक 8 का 9 से. तेव्हा हा दाखला काय असावा असे त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले. तो म्हणाला, देवाच्या राज्याचे रहस्य जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु इतरांस ती दाखल्यांनी सांगितले आहेत, अशासाठी की त्यांनी पाहत असता पाहू नये व ऐकत असता समजू नये. हा दाखला असा आहे, बी हे देवाचे वचन आहे. वाटेवर असलेले हे आहे की ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास धरून त्यास तारण प्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतकरणातून वचन काढून घेतो. खडकाळीवर असलेले हे आहेत की ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करीतात, पण त्यास मूळ नसते. ते काही वेळपर्यंत विश्वास धरितात व परीक्षेच्या वेळी भ्रष्ट होतात. काटेरी झाडामध्ये पडलेले हे आहेत की ते ऐकतात आणि संसाराची चिंता, धन व विषय सुखे यात आयुष्यक्रमण करीत असतात. त्यांची वाढ खुटते व ते पक्के फळ देत नाही. चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की ते वचन ऐकून निष्कपट व चांगल्या अंतकरणात धरून ठेवितात आणि धीराने फळ देत जातात. हिंदी में 15 गाली पढ़ो, 15 गाली पढ़ो. कोणी दिवा लावून तो हिंदी भांड्यात में 15 गाली. 15 वचन वाच. पर अच्छी भूमि के वे हैं जो वचन सुनकर भले और उत्तम मन में संभाले रहते हैं और धीरज से फल लाते हैं. प्यारे परमेश्वर के बच्चे, बहुत लोग वचन सुना, प्रिय देवाचे लेकरा, पुष्कळ लोकांनी वचन ऐकले. पहले सुना चिड़िया आकर तुरंत ले लिया. वचन ऐकले आणि पक्षी येऊन ते घेऊन गेले. कई लोग वचन सुनते हैं मगर उनके लिए जड़ नहीं है. अनेक लोक वचन ऐकतात परंतु त्याच्यानुसार मूळ नाही. कई लोग धन का चिंता, जीवन का चिंता, अनेक लोक सबके जरिए वचन को फल नहीं देते. अनेक लोकांच्या मध्ये धनाची चिंता, जीवनाची चिंता मुळे वचनाचं फळ येत कई नाही. लोग वचन सुनकर धीरे से संभाग अनेक- धीरे से फल देता. अनेक लोक वचन ऐकून ते वचन सांभाळून ठेवून धीराने फळ देतात. आप प्रभु से सुना हुआ वचन को नम्र होकर फल नहीं दिया है, आपका दुख का कारण, आज आपका बीमारी चंगा न होने का कारण. तुमचं बरं न होण्याचं कारण म्हणजे तुम्ही प्रभूचं वचन ऐकून त्याच्यानुसार फळ दिलं नाही म्हणून. इधर लिखा है तुम्हारे शत्रु को प्यार कर, इथं लिहिलं आहे तुझ्या शत्रूवर प्रेम कर, सदाने वालों के लिए आशीष कर. तुला निबत्सना करणाऱ्यांवर साठी प्रार्थना उधर कर. बोलता है एक दापड़ मारे को तो दूसरा दापड़ी दिखाओ. तिथं लिहिलं आहे एका गालावर मारती तर दुसरा गाल पुढे कर. और 32 वचन में हम पढ़ते हैं, आणि 32 वचनामध्ये आपण 6 वाचतो. अध्याय का 32. 6 अध्यायाचं 32. तुमको प्यार करने वालों को केवल पाप को प्यार करेगा तो क्या लाभ है? तुझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर तू प्रेम केलास तर तुझा काय लाभ आप आहे? लोग इसकी शायद क्या बोलेंगे,
तुम्ही मुझको लोग- प्यार करने वाला सबसे मैं प्यार करता हूँ। तुम्ही अस- कोई लाभ आपको प्रभु से नहीं मिलेगा। तुम्ही असं म्हटलं की जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावरच मी फार प्रेम करेन, असं जर म्हटलं तर तुम्ही प्रभूपासून काही ये तुम्हाला पापी लोगों का स्टैंडर्ड है। पापी लोग प्रेम करने वालों को प्यार करते हैं। पापी लोकांचा हा दर्जा आहे, जे पापी लोक जे आप त्यांच्या प्रेम GPM का मेंबर होने पर भी प्रेम करने वालों को प्रेम करते रहता तो अभी भी पापी का प्रतिफल आपको मिलेगा। पापी का प्रतिफल नरक है। जे पापी जे लोक तुम्ही तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रेम केलं तर पापी लोकांसारखा तुमचा दर्जा आहे। प्यारा पापी लोकांचं परमेश्वर के नरक बच्चे आहे। केवल आप प्यार करता है, आपको प्यार करने वालों को। मेरा और आपका पापियों से कोई फर्क नहीं। जर जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तुम्ही जर प्रेम केला तर पापी लोकांच्यात आणि आपल्यात काही फरक नाही। और भलाई करने वालों को केवल आप भलाई करता है तो आणि जे चांगलं करतात त्यांचं जर तुम्ही चांगलं केलं तर देख लीजिए। और पापियों से आपको कुछ पापी लोग भी ऐसी करते करके लगा है, पापी कोई लोग- लाभ नहीं। पापी लोक पण असंच करतात, काही फायदा नाही। किसी को आप उधारी देते वापस पाएंगे सोच कर दिया तो आपको पापियों से कोई अलगाव नहीं। तुम्ही जर कुणाला उधार देता आणि परत मिळण्याचे जर इच्छा करता तर पापींच्यात आणि तुमच्यात काही फरक ये सारा नाही। वचन 32 से लेकर 34 तक का पढ़िए। 32 पासून 34 पर्यंत सगळे वचन तुम्ही वाचा। 35 वचन में क्या लिखा है? वचन 35 मध्ये काय लिहिलंय? तुम तुम्हारे शत्रु को प्यार कर, तुम्ही तुमच्या शत्रूवर प्रेम करा, उनको भलाई कर। त्यांचं चांगलं करा। किनको भलाई करना? कुणाचं चांगलं तुम्हारे केलं? शत्रु को। तुमच्या शत्रूचं। तब तुम देख लीजिए। और कोई भी वापस चाहे बगैर उसको उधार दो, आणि कोणी मागेल तर त्याला उसने दे, तब तुम्हारा प्रतिफल बड़ा होगा। तेव्हा तुझे प्रतिफल मोठे होईल। तुम परम वरदान का पुत्र होगा। तू परमप्रधानचा पुत्र होशील। प्यारे परमेश्वर का बच्चे, प्रिय परमेश्वराचं ये लेकरा, दिनों में आप लोग प्रभु का शब्द को जगह नहीं दिया होगा। या दिवसामध्ये तुम्ही प्रभूच्या शब्दाला जागा दिला नसेल। आज परमेश्वर आपसे उनका वचन आपसे बोल रहे हैं। आज परमेश्वर त्याचं वचन तुमच्याशी बोलत आहे। आइए प्रभु के वचन को खान दीजिए। या प्रभूच्या वचनाकडे काम जब आप करा। परमेश्वर के वचन को हलीम होकर सुनेगा, जर प्रभूचं वचन नम्र होऊन तुम्ही ऐकाल तर परमेश्वर से बड़ा प्रतिफल पाएंगे। परमेश्वरापासून मोठे यदि प्रतिफल। आज इस वचन के लिए आप एक निर्णय लेगा तो आज तुम्ही या वचनासाठी जर निर्णय घेतला जब भी तर आपको एक बीमारी होगा तो तुरंत आपको चंगाई मिलेगी। जर तुम्हाला कुठले रोग असेल तर लगेच तो बरा होईल। इसलिए आइए हम प्रभु के समूह में नम्र हो जाए। या आपण प्रभू समोर नम्र होऊया। प्रभु मैं गए दिनों में तेरा वचन सुना मगर उसको फल नहीं दिया। प्रभू अनेक मागील दिवसात तुझं वचन ऐकलं परंतु फल दिलं नाही। आपका शत्रु कौन है? तुमचे शत्रू कोण आहे? यीशु क्या बोला? येशू काय बोलला? तुम्हारा घर का लोग तुम्हारा शत्रु। तुझ्या घराचे लोक तुझे शत्रू। प्यारे परमेश्वर को ऐसे शत्रु के लिए पाकिस्तान में जाने की जरूरत नहीं। प्रिय परमेश्वराच्या लेकरा शत्रूसाठी बाहेर जाण्याची गरज नाही। शत्रुओं को ढूंढने के लिए पाकिस्तान में जाने की जरूरत नहीं। शत्रूला पाहण्यासाठी परिस्थितीमध्ये जाण्याची गरज आपका नाही। घर का लोग आपको शत्रु बनेंगे। तुझ्या अनेक प्रकारचे लोक शत्रू बनतील। तभी आप क्या करना तुम्ही चाहिए? काय केलं पाहिजे? उससे झगड़ा नहीं करना, त्याच्यावर भांडण करू नका, उसको द्वेष नहीं करना, त्याचा द्वेष करू उसको नका, अधिक प्यार करना, त्यांच्यावर प्रेम उसको करा, भलाई करना। त्याचं चांगलं करा। जब आपका चाल चलन अच्छा होते जेव्हा समय तुमचं वर्तणूक चांगलं आपका असेल तर शत्रु को आपसे मेल मिलाप करवाएगा। तो तुमचे शत्रू तुमच्याशी समेट करेल। आप प्रभु का बच्चा होकर बदल जाएंगे। तुम्ही प्रभूचं लेकर होऊन आप प्रभु से बदलणार। प्रतिफल पाएंगे। तुम्ही प्रभूपासून प्रतिफल आइए मिळवणार। अब ये सब लोग उठने में बैठे। या आपण सर्व गुडघ्यावर बसू। आपको प्रभु प्रतिफल देना चाहते हैं। तुम्हाला प्रभू प्रतिफल देऊ आपको इच्छितो। प्रभु चंगाई देना तुम्हाला चाहते प्रभू बरे करू हैं। कई इच्छितो। सालों से आप बीमार है। अनेक वर्ष तो तुम्ही आजारी आहे। आज आप चंगा पाना चाहते हैं। आज तुम्हाला बरे व्हायचं आहे। 38 साल क्या पूरा नहीं हुआ? 38 वर्ष काय पूर्ण अभी झाले आपका नाही? भाई बहन के साथ द्वेष करेगा तो बीमारी जारी रहेंगे। तुमच्या भाऊ बहिणींचा द्वेष केला तर आजार पण असंच राहणार। आपका घर का लोगों से द्वेष करते रहेगा तो तुमच्या घरातल्या लोकांचा द्वेष करत राहिलं तर आपका मन का विश्वास बढ़ते जाएंगे। तुमच्या मनाचा विश्वास वाढत जाईल। इंग्लिश में क्या लिखा है? इंग्लिश मध्ये काय आई लिहिलंय? विल हील युअर बैक स्लाइडिंग। आय विल हील युअर ब्लॅक स्लाइड। देखो आपका पीछे हटने का आदत को मैं इलाज करके चंगाई करूंगा। तुमच्या मागे हटण्याच्या परिस्थिती मी बरे आप इन दिनों करून में आगे बढ़कर प्रार्थना नहीं कर सकते। शेवटच्या दिवसामध्ये पुढे जाऊन प्रार्थना करू शकत आप नाही। क्या बोलते हैं? तुम्ही काय बोलता? आकर मुझसे मेल मिलाप होने तो बाद में मैं ठीक हो जाएंगे। येऊ दे, माझ्याशी समेट करू दे, नंतर मी सरळ वो करतो। बात करेगा तो मैं बात करेंगे। तो बोलणार तर मी बोलणार। आप आगे जाकर शांति बनाना चाहिए। तुम्ही पुढे जाऊन शांती केलं पाहिजे। आपका भाई बहन आपका किससे गलती किया, तुमचे भाऊ बहिणी चुका केले तर आप आगे बढ़कर आप उनसे मेल
मिलाप करना। तुम्ही पुढे जाऊन त्यांच्याशी समेट केलं पाहिजे। आप अभी पीछे है, आता तुम्ही मागे अभी आहे, आप भाई बहनों से मेल मिलाप होने के लिए पीछे है, आता भाऊ बहिणींशी समेट करण्यासाठी तुम्ही आप मागे आहे, प्रभु का भजन के लिए जीवन देने के लिए पीछे है। तुम्ही देवासाठी वचनासाठी जीवन देण्यासाठी मागे आहे। नुकसान किसके लिए? नुकसान कुणाला आहे? आपका मन में शांति नहीं है, तुमच्या मनामध्ये शांती नाही आपके शरीर आहे, में चंगाई नहीं तुमच्या है। शरीरामध्ये आरोग्य आइए नाही आज आहे। पाएंगे, आज आपण मिळूया, आज प्रभु से चंगाई पाएंगे। आज प्रभूपासून आरोग्य यीशु मिळूया। आपका बीच में है। येशू आपल्यामध्ये आहे। उस 2000 साल के पहले 2000 जो वर्षापूर्वी यीशु चलते फिरते रहा, तो येशू चालत फिरत राहिला, कल आज हमेशा के लिए काल आज आज वही यीशु आज पूर्णसाठी इधर यीशु है। इथं आहे। यीशु आपसे बात कर रहा है। येशू तुमच्याशी बोलत आइए आहे। आंख बंद कीजिए, या डोळे बंद करूया, प्रभु का शब्द सुन लीजिए। प्रभूचे शब्द ऐकूया। आपका हृदय मोटा ना होने दे। तुमचं हृदय जड होऊ देऊ नका। कई लोग क्या बोलते हैं, अनेक लोक काय बोलतात, इनसे बात करना है तो यांच्यावर बोलायचं तर इनसे बात कर कर स्वर्ग में जाना चाहिए, तो स्वर्ग में नहीं जाने से भी चलेगा, इनसे बात नहीं करेगा। कई लोग ऐसे भी बोलते हैं। यांच्याबरोबर बोलून जर स्वर्गात जायचं असेल तर स्वर्गामध्ये जाऊन काय फायदा नाही, यांच्यामध्ये बोलायचं नाही, ऐसा नहीं बोलना। असं बोलू नका। प्रभु प्रभू यदि आपके मन में कोई एक विरोध किसका, प्रभु मैं उनसे एक चिट्ठी लिखकर एक फोन करके उससे माफी मांगूंगा। तुमच्या हृदयामध्ये जर कोणाविषयी जर मला चिंता असेल तर मी फोन करून चिठ्ठी लिहून क्षमा मागे। शायद वो आपका नजदीक है तो माफी मांग लीजिए, तुमचा शेजारी आहे तर क्षमा मागा, नहीं तो मर गया तो जर मेलाय तर लिख कर रखो, लिहून ठेवा, एक पेपर में लिखो, एक पेपर मध्ये लिहा, प्रभु जी मैं इस व्यक्ति से मेल मिलाप कभी ना, वो मर गया, मुझसे क्षमा कर। प्रभू या व्यक्तीची समेट न मेल मिलाप न होता तो मेला, मला क्षमा प्रार्थना कर। के बाद प्रार्थनेनंतर जिस व्यक्ति से अब झगड़ा हुआ था, ज्या व्यक्तीवर भांडण झाले क्षमा होते, नहीं किया था, क्षमे नाही केले उनके होते, लिए प्रार्थना नहीं किया था, त्यांच्यासाठी प्रार्थना वो मर केलं गया जाने नव्हतं, तो से। मेल तर आप एक न्यूज पेपर लेकर तुम्ही एक न्यूज पेपर घेऊन लिख कर लिहून प्रभु के समूह में रखकर, प्रभूच्या समोर प्रभु ठेवा। मैं उनसे क्षमा मांग नहीं पाया, प्रभू मी त्यांच्याकडे क्षमा मागू शकलो मेरे नाही, ऊपर दया कर। माझ्यावर दया कर। उस प्रार्थना सुनकर ते प्रार्थना ऐकून आपको चंगाई करेगा। तुम्हाला बरे करेल। और उस व्यक्ति आपसे दूर है तो आणि तो व्यक्ती तुमच्यापासून दूर आहे तर एक टेलीफोन कर एक टेलिफोन करून तुरंत जाकर टेलीफोन कर लगेच जाऊन नहीं टेलिफोन तो एक चिट्ठी डाल कर नाही तर चिठ्ठी लिहून मैं उसे माफ कर, मला क्षमा कर, आप कर दीजिए। तुम्ही करा। यदि नजदीक है तो जवळ आहे तर उनके पास जाकर त्यांच्या जवळ भाई जाऊ, मुझसे क्षमा कर, भाऊ माझ्या क्षमा करा। परमेश्वर के वचन में सुना नहीं, प्रभूचं वचन मी ऐकलं और नाही, परमेश्वर आपको मदद करेगा। प्रभू जर तुम्हाला मदत सब लोग प्रभु का आंख बंद कीजिए, सर्व लोक प्रभू डोळे बंद परमेश्वर करा। का वचन सुन लीजिए। प्रभूचं वचन ऐका, प्रभु का वचन सुनने से प्रभूचं वचन ऐकलं बहुत लाभ आपको मिलने वाला तुम्हाला है। मोठं लाभ हम मिळणार कितना आहे। धन्य लोग हैं, आपण किती और कितना धन्य लोग हैं। किती धन्य लोक आहेत ये दिनों में या दिवसामध्ये इतना अच्छे अच्छे वचन हमको सुनाया हे था, वचन आपल्याला ऐकून हम कांटों के बीच में डाल दिया, काठाच्या मध्ये हम टाकलं, पत्थर हमारा हृदय पत्थर का मान आपलं बनाया, हृदय दगडासारखं वो हम बनलं, शैतान के लिए जगह दिया। त्या शैतानासाठी अयो प्रभु, हे प्रभू, मैं गुनाहगार है, बोलिए मी गुन्हेगार आहे, अभी बोला। कोई शांत न रहिए, आपण शांत राहू नका, परमेश्वर से चिल्लाइए, परमेश्वराच्या जवळ प्रभु या। आपको आशीष करने के प्रभु लिए तुम्हाला आया है। आशीर्वाद करण्यासाठी आया है। परमेश्वर का वचन सुनकर प्रभूचं वचन ऐकून प्रभु आपको लाभ देने के प्रभू लिए तुम्हाला प्रतिफल हमारे देण्यासाठी यीशु आपको कन्वेंशन में लाया है। ते संमेलनामध्ये आणलं आहे। आइए हमारा हृदय को हलीम या कीजिए। आपलं Have a day of being upheld by God's love. Subscribe and press the bell icon below for more biblical creatives. Your subscription and share may bring blessings to many.